काशीद बीचवर काळाच्या दारातून तरुणी परतली. रोबोटिक बोया ठरला देवदूत. मुरुड येथील प्रसिद्ध काशीद समुद्र किनाऱ्यावर उन्हाळी पर्यटनासाठी आलेल्या एका पुणेकर कुटुंबियासाठी समुद्र सफारी काही क्षणांसाठी भयावह ठरली होती. पुण्यातील सिद्धी साबळे ही तरुणी समुद्राच्या खोल पाण्यात वाहून जात असताना पोलिसांनी आधुनिक रोबोटिक बोयाच्या मदतीने तिला सुखरूप पाण्याबाहेर काढत तिचा जीव वाचवला आणि मोठा अनर्थ टळला. या थरारक बचाव मोहिमेमुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उपलब्ध करून दिलेल्या अत्याधुनिक यंत्रणेची उपयुक्तता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 22 मे रोजी सकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास पुणे येथील साबळे कुटुंबीय काशीद समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आले होते. सर्वजण पाण्यात मौजमजा करत असताना 20 वर्षीय सिद्धी साबळे ही तरुणी अचानक खोल पाण्याकडे ओढली जाऊ लागली. काही क्षणांतच ती बुडत असल्याचे लक्षात येताच किनाऱ्यावर एकच गोंधळ उडाला. मात्र कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलीस शिपाई प्रवीण रोटकर आणि जितेंद्र माने यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रिमोट ऑपरेटेड रोबोटिक बोयाचा वापर करत समुद्रात वेगाने बचाव मोहीम सुरू केली. अत्यंत कमी वेळेत सिद्धी साबळेपर्यंत बोया पोहोचवत पोलिसांनी तिला सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. या थरारक बचावामुळे काही क्षणांसाठी काळाच्या दारात गेलेल्या तरुणीचा जीव वाचला आणि तिच्या कुटुंबानेही सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेनंतर पर्यटक आणि स्थानिक नागरिकांकडून पोलीस कर्मचारी, जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कौतुक केले जात आहे. विशेषतः रोबोटिक बोयासारखी आधुनिक बचाव यंत्रणा किनारी भागात किती महत्त्वाची ठरू शकते याची पुन्हा एकदा प्रचिती या घटनेतून आली आहे. दरम्यान वाढत्या पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनाऱ्यांवर सुरक्षेचे नियम पाळण्याचे आणि खोल पाण्यात जाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वादळ वारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळ वारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.